देखील थांबून आहेत आणि जेवढे प्रेक्षक थांबलेले आहेत ही मॅच संपल्याशिवाय कोणी जाणार नाहीये। त्यामुळे एक चांगली मॅच, दोन्ही संघांना चांगली संधी मिळावी, कारण काय होतं 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करायला वेळ मिळतो। एखाद्या वेळेस 1-2 ओव्हरमध्ये तुमची टीम मागे गेली तर पुढे यायला चान्स मिळतो। त्यामुळे जे चढ उतार होतो तो आपल्याला 6 ओव्हर 7 ओव्हरच्या मॅचमध्ये बघायला मिळतो। त्यामुळे आमचा प्रयत्न होता की 7 ओव्हरची मॅच व्हावी। मात्र खेळाडूंचं खरं आहे की तुम्हाला लीगच्या मॅचेस 5 ओव्हरच्या मिळाल्यात आणि त्यामुळे एक स्ट्रॅटेजी प्रत्येक संघाची तयार झालेली असते। त्यामुळे 6 आणि 7 ओव्हरमध्ये खूप फरक पडतो स्ट्रॅटेजीमध्ये आणि म्हणूनच 6 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय। आता मॅच लवकर सुरू करा। MUCC संबळपूरनं सकाळपासून म्हणजे रात्रीपासून जेव्हा सुरू केली बॅटिंग तर मोठे स्कोअर त्याने उभे केलेले आहेत। पहिल्या सामन्यामध्ये 84, दुसऱ्या सामन्यामध्ये 95 असे मोठे स्कोअर देणारा संघ MUCC संबळपूर। कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी सलामीची जोडी, बिनीचे शिलेदार मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। प्रत्येक वेळेस कृष्णाचा जोडीदार बदललेला आहे। पहिल्या सामन्यामध्ये आपण कृष्णा सलामीला एजाज कुरेशीला बघितलं होतं, मोठी सलामी दिली होती। तरी देखील दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी ओपनर्स बदलला होता कृष्णा बरोबर। कृष्णा गवळी आला होता आणि आता संजू कणोजिया, म्हणजे कृष्णाचे जोडीदार प्रत्येक वेळेस बदललेले आहेत। जसे सलमान खानचे प्रत्येक सिनेमात जोडीदार बदली असतो आणि संजू कनौजिया षटकारानं सुरुवात करतोय। म्हणजे मला असं म्हणायचं की सलमानने सुद्धा एवढे जोडीदार बदललेले नाहीत, आज कृष्णाने बदललेले आहेत। जाऊया मैदानामध्ये। पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय आणि काय जबरदस्त सुरुवात संजू कनौजियाकडून। ओहो, परत एकदा उचललाय, मात्र हा देखील षटकार आहे, दुसरा लागोपाठचा। धुमाकूळ इथे सुरू झालेला आहे, सुनामी इथे मैदानामध्ये आलेली आहे। प्रत्येक मॅच मध्ये वेगळा ओपनर काढलेला आहे, प्रत्येक मॅच मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे इथे MUCC संबळपूर संघानं। आणि एक या गोष्टी असतात की तुमचा पुढचा डाव काय आहे हे समोरच्या संघाला लक्षात येऊ नये आणि अचानक त्यांच्या समोर अशी परिस्थिती तयार करायची असते की तो संघ पुढे गांगरून गेला पाहिजे। मात्र प्रथमेश नाना इथे आहे, समोरचा संघनायक। दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये नेतृत्व करणारे दोन्ही संघनायक योगेश पेनकर आणि प्रथमेश नाना। फटका, चांगला फटका इथे अलॉंग द कार्पेट, 4 रन। पहिल्याच षटकामध्ये फलकावरती धावा 17 लागत आहेत। 6 षटकांचा सामना, बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उठवला इथे कृष्णा सातपुते आणि संजू कणोजिया दोन्ही खेळाडूंनी। प्रतिथयश खेळाडू आहे, भरपूर काळ क्रिकेटची सेवा केलेली आहे, भरपूर मोठा अनुभव आहे, जगातल्या कानाकोपऱ्यातील मैदानांवरती खेळलेले, छोट्या मैदानावरती खेळलेत, मोठ्या मैदानामध्ये खेळलेत आणि त्यामुळं अनुभव मोठा आहे। छोट्या मैदानांमध्ये अर्थात जिथे छोटी स्पर्धा आहे तिथे खेळलेले आहेत, मोठ्या स्पर्धेतही खेळलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक मैदानामध्ये कसे ॲडजस्टमेंट करायची या खेळाडूंना खूप चांगली माहिती आहे। यस, उंच फटका आहे, क्षेत्ररक्षक मागे, पायचे सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळेल का? आणि मला वाटते नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। दुसरा चौकार इथे कृष्णा सातपुतेचा। आज चांगला फॉर्म दाखवलाय कृष्णानं। कुठली टूर्नामेंट असेल कृष्णा ओपनरच असतो। मी क्वचित प्रसंगी कृष्णाला खालच्या क्रमांकावरती खेळायला बघितलेलं आहे,
गेले अभ्यातपणे 20 वर्ष ओपनिंग करणं, 20 वर्ष धावांचा हा झरा वाहतोय आणि त्याच्यामध्ये खंड पडलेला नाही. काही काळ जरूर काही टुर्नामेंटमध्ये येतो असा प्रकार की बॅड पॅच येतो, मात्र तो कायमचा नसतो. जसं की आपण म्हणतो की इथं लगेचच बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केलेली दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आलेल्या आहेत 21 धावा. सुरुवात काय सनसनाटी आहे. मोठे स्कोअर या संघानं मागच्या दोन्ही मॅचला दिलेत. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले हुसेनच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. कृष्णा सातपुते, संजू कणोजिया स्ट्राईक एंडवरती संजू कणोजिया असणार आहे आणि फलकावरती धावा 21 आहेत. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. तिन्ही सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये अशीच धमाकेदार सुरुवात आलेली आहे. बॅक टू बॉलर हुसेनच्या हातामध्ये चेंडू उजव्याच्या बाहेर होता, पिच पर्यंत पोहोचला जरूर. बॅटचा फेस ओपन होता आणि गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील खूप लवकर त्यानं चेंडू रीड केला होता. फुल टॉस बॉल आणि इथे नो चान्स. 6 धावा मिळतील. तिथे कॅच पकडलेलं आहे मला वाटतं प्रेक्षकांनी. कोणी शुभम कुंभार. या 200 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. रात्री 4 वाजलेले आहेत. 3:51. 4 वाजता सुद्धा प्रेक्षकांना बक्षिस सुरू आहेत. आणि काळजी करू नका, संदीप नाणेकर असणार आहे इथे. बक्षिस मिळत राहणार आहे तुम्हाला. 5 वाजू द्या, 6 वाजू द्या. चांगला फटका. संजू कणोजिया परत एकदा 4 धावा. शुभम कुंभार या बक्षीस घेऊन जा. चांगला फटका होता, पंच केला कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावा संजय कणोजिया. 3 षटकार आणि 1 चौकार संजय कणोजियाकडून. 3 चौकार आणि 3 षटकार आतापर्यंतच्या डावामध्ये. परत एकदा एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट. 6 धावा. ओ परत एकदा प्रेक्षक कॅच पकडतायत. या 200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. कुठून आलात तुम्ही? पिंपरीचेच आहेत. स्कॅनर काही काढू नका, तुम्हाला कॅश मिळतील. त्यांनी आज 200च्या नोटा सुट्ट्या करून आणल्यात. नाही बंद्या नोट आहे, सुट्ट्या कशाच्या. उंच फटका. झेल सुटणार आहे. खूप उंच चेंडू गेला होता. एलिव्हेशन जास्त होते यावेळेस. बॅटमध्ये वर आला चेंडू. ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस चेंडू असाच हवेमध्ये जातो उंच. आणि बॉटम एजला बऱ्यापैकी लागल्यानंतर, खाली लागल्यानंतरही भरपूर उंच जातो. स्वीट स्पॉट जो असतो ना, तिथे आला का चेंडू मात्र लांब जातो. मग लांबी मिळते चेंडूला. फलकावरती धावा 39. 2 षटकामध्ये, दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावाच धावा आहेत. यस, चेंडू खेळलाय कव्हर्स मध्ये. पुन्हा 4 संजू कणोजिया. दोन्ही बाजूने म्हणजे या पेअरने आपण पाहिले की दोन्ही बाजूने हल्ला झालेला आहे. संजू कणोजियानं आणि कृष्णा सातपुतेनं दोघांनी हल्ला चढवलेला आहे. यापूर्वी आपण एजाज कुरेशीला बघितलं होतं. तो शांत खेळत होता, कृष्णा आक्रमक खेळत होता. त्यानंतर आपण सलामीला पाहिलं होतं कृष्णा गवळीला. पण कृष्णानं तिथे 1 हाती धावांचा गोवर्धन उचलला होता आपल्या बॅटवरती. या मॅच मध्ये संजू कणोजिया 35 वरती पोहोचलेला आहे. पाहता पाहता केव्हा तो 35 गोलंदाजांचा खिसा त्याने केव्हा कापलेला आहे हे आज प्रेक्षकांना सुद्धा कळलं नसेल. 43 वरती पोहोचतायत. पैकी 35 धावा आहेत संजू कणोजियाच्या. कृष्णा सातपुते तुलनेने शांत आहे. 2 चौकार खेळलेले आहेत. 3 चेंडू खेळला कृष्णा केवळ आणि 8 धावसंख्येवरती नाबाद आहे. तर आता स्ट्राईक एंड वरती कृष्णा. 43 धावा फलकावरती आहेत. कृष्णा सातपुते सामना करेल सोहेलचा. यस, टेप बॉल ओव्हर. इन स्विंगर होता हा. डावेष्टी मिस करताना एक अतिरिक्त धाव इथे मिळते. मॅच संपल्यानंतर सगळ्यांनी ग्राउंडला वॉकिंग करायचंय.
घरी जायचं नाही 6 वाजेपर्यंत. यस, वाह वाह, इन स्विंगर होता. प्रचंड शिथापीने घुसला चेंडू आतमध्ये. म्हणजे एखादा घरफोडा करणारा चोर सुद्धा एवढा शिथापीने घुसत नाही एखाद्या घरामध्ये. चेंडू घुसलेला आहे. नशिबवान चेंडूला काही सापडलं नाही. वाह, सुंदर फटका, फ्लिक, शांतपणे खेळला. एक चेंडूवरती मोठा फटका येत नाही, त्यामुळे रिस्क घेतली नाही कृष्णाने. इथे मोठा फटका खेळायची. एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. संजू कणोजिया स्ट्राईक एंडवरती आता असणार आहे. धावफलकावरती 45 आहेत. तिसऱ्या षटकामध्ये टेप बॉल ओव्हर. गोलंदाज सोहेल. इथे प्रत्येक गोलंदाजाला टेप बॉल हाताळण्याची संधी मिळाली. ISPL जोपर्यंत सुरू झाली नव्हती तोपर्यंत टेप बॉल काय असतो तो फार कमी लोकांना माहीत होता. जे पाकिस्तानचं टेप बॉल क्रिकेट फॉलो करत होते त्यांना कदाचित माहीत असेल. पण भारतीय संघ देखील कृष्ण सातपुतेच्या नेतृत्वाखाली खेळला शारजामध्ये टेप बॉल स्पर्धा. ISPLच्या अगोदर खेळले 2 वर्ष सलगपणे. तिथे यश मिळालं नाही भारतीय संघाला, कारण टेप बॉल आपला गेम नाहीच आहे. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 पेलमध्ये जरूर या भारतीय संघाने पताका फडकावलेले आहेत. अटके पार झेंडे लावलेले आहेत. अगदी इंग्लंडमध्ये 7 समुद्रा पलीकडे जाऊन झेंडा फडकावलाय टेनिस क्रिकेटचा भारताचा. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 46. सलामीची जोडीसाठी पुन्हा मोठी भागीदारी इथे उभे होते. अर्धशतकी भागीदारीच्या अगदी उंबरठ्यावरती उभे. दोन्ही फलंदाज आश्वासक फलंदाज आहे आणि असं वाटतं की फलंदाजी खूप सोपी आहे. कृष्णा सातपुते, संजू कणोजिया बॅटिंग करत असताना मला असं वाटतं की मी जावं आणि बॅटिंग करावी. इतकी सोपी बॅटिंग आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसते कधीच. फटका खेळताना ते काटे कसे टोचतात फलंदाजांना ते त्यांना माहीत असतं. त्यासाठी मोठी साधना आहे. गेले 25 वर्षांची, 2 तपांपेक्षाही जास्त वर्षांची साधना आहे, तपश्चर्या आहे, सराव आहे, अभ्यास आहे. म्हणून या गोष्टी त्यांना सोप्या जातात. यस, इथे आपण बघू शकतो चांगला चेंडू होता. आतमध्ये आलेला हा चेंडू होता. फ्लिक करायचा होता मात्र पॅडवरती आदळला. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल. 46 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही सलामीवीर खेळतायत. 9 धावसंख्येवरती कृष्णा, 36 वरती संजू कणोजिया. 36 रन्स नॉट आउट संजू कणोजिया. स्कोर कार्ड 46-0 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. अजून 3 षटके टाकायचे आता. आणि आपण पाहतोय प्रथमेश पवार कोणता गोलंदाज इथे आणणार आहे. पवन केने. पवन म्हणजे वारा. आणि वाऱ्याचं जेव्हा वादळात रूपांतर होतं ना तेव्हा घर छपरापासून नाही पायापासून उघडू शकतं. पायचे पवन नावाचा वारा. इथे वादळ होईल का? गरज तर तशीच आहे, कारण सुरुवातीची जोडी जमलेली आहे. 46 धावांची भागीदारी उभी राहिलेली आहे. त्यामुळे इथे पुढे जात असताना काही विकेट्स गरजेचे आहेत, ब्रेक थ्रूज गरजेचे आहेत, तर धावा रोखल्या जाऊ शकतात. संजू कनोजिया, वंडरफुल शॉट. लॉंग ऑफला प्रेक्षागृहामध्ये चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलाय. षटकार. 6 धावा. कॅच नाही पकडला तिकडे ना. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, तुला ना मला आणि घाल. काय म्हणे? तुला ना मला घाल. ओके. 52 धावा. इथे अजून एक धाव धावफलकावरती येणार आहे. काय असतं माहिती का, आपल्याला मराठी माणसाला एक सवय, दुसऱ्याचं सुख बघवत नाही. कोणाला कॅच मिळते, 200 मिळतायत ना, नाही मला मिळाले पाहिजेत ते. यस, 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची वाढ होते. 54 धावा. अर्धशतक केव्हाच फलकावरती आलेला आहे. अर्थात MUCC संबळपूर ओडिसा संघाचं धाव फलकावरती अर्धशतक येते. 54 धावा 4थ्या षटकामध्ये. पवन केने. यस, उंच फटका
क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. वॉट अ कॅच. पहिला फलंदाज बाद. पवन केने ब्रेक थ्रूज देऊन टाकतोय, आपल्या संघाला मिळून देतोय. संजू कणोजिया होणार आहे बाद. बघा कसा चेंडू खेळला होता, आखूट टप्प्याचा आपटला होता चेंडू, आतमध्ये आणला होता. ऑन दी टॉस आपण बघू शकतो. विथ दी स्पिन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इलिव्हेशन जास्त मिळालं आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचला. फलंदाज क्रमांक पहिला बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अर्धशतकापासून दूर राहिला संजू कणोजिया. किती धावा बनवल्या? 43 धावा. आज एक मोठं अर्धशतक बघायला मिळालं आपल्याला कृष्णा सातपुतेकडून. हाफ सेंचुरीज, खूप कमी हाफ सेंचुरीज आम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्यात. ओ हो हो, पहिलाच बॉल आणि प्रचंड मोठी उसळी इथे. श्रेयश कदम, काय धमाकेदार फलंदाजी करतो श्रेयश. मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये आपण श्रेयशला बघितलं होतं बॅटिंग करताना. डेथ ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी फलंदाजी बघायला मिळाली श्रेयसची. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतक मला वाटतं सकाळ आज कृष्णा सातपुतेचं आलं, त्या अगोदर सुमित ढेकळेचं एक अर्धशतक आलेलं आहे. प्रदीप पाटीलचं एक अर्धशतक आलेलं आहे. राजा शर्माचं एक अर्धशतक आलेलं आहे. अजून एखादं अर्धशतक असेल स्पर्धेमध्ये. एकूण 4 अर्धशतक, 5 अर्धशतक असतील कदाचित. राहुल सातव त्यानं सुद्धा एक अर्धशतक ठोकलेलं आहे. तर अशी अर्धशतक स्पर्धेमध्ये आहेत. कृष्णा सातपुते, शेरू लोहार त्याच्याकडून सुद्धा एक अर्धशतक इथे येते. माइलस्टोन असतो एखाद्या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवणं. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक. हो हो हो, पुन्हा षटकार श्रेयश कदम. कदम तो पाऊल टाकत नाही, तो उड्या टाकतोय मैदानामध्ये. 2 षटकार लागोपाठ येत. व्हेरी फर्स्ट बॉल 6 मारलाय, त्यानंतर सेकंड बॉल पुन्हा षटकार आहे. पवन केनेवरती जोरदार हल्ला. म्हणजे आपण बघतो की विकेट आल्यानंतर स्कोअर थोडासा मागे थांबतो, परंतु इथे स्कोअर अजून धावतोच आहे. ज्या पद्धतीने संजू कणोजियाने बॅटिंग केली होती, श्रेयश कदम त्यापेक्षा अधिक वेगवान फलंदाजी करताना इथे बघायला मिळतोय. 66 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. या ठिकाणी फलंदाजांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते बॉल चेक करू शकतात. कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये. तुम्हाला प्रत्येक बॉलला चेंडू चेक करायचा असेल तर करा. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही संघांच्या सूचना आहे. पाऊस पडलेला आहे, बॉल ओला होऊ शकतो, त्यामुळं फलंदाजांनी बॉल चेक करायला हरकत नाहीये. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज इथे येणार आहे आणि व्हेरी फर्स्ट बॉल इथे कृष्णा सातपुते बाद. मोठी विकेट इथे येते आणि 1-2 गडी बाद. 66 धावा. पहा आपण चेंडू बाहेर जाणार. लेग कटर होता, अक्रॉस द बॅट, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. वरची कड लागली आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल. दुसरा फलंदाज बाद.
पोझिशन बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र बघितलं शॉर्ट ऑफ लेन टाकताना एक लेग कटरचा प्रभावी वापर केला इथे गोलंदाज सोहेल इज द बॉलर ऑन द मार्क. सोहेलने कॅच इथे पकडला होता. गोलंदाज रितेश, पहिलं षटक टाकलंय रितेश कडून. आणि आता नवीन फलंदाज कृष्णा पवार गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी मैदानामध्ये. कृष्णा पवार केएस या ब्रँडची बॅट घेऊन तो मैदानामध्ये आलेला आहे. निश्चित पण केएस हा ब्रँडच मैदानामध्ये आहे आज. फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं चेंडूला दिशा दिलेली. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कृष्णा पवार घेणार आहे आणि फलकावरती धावा 67. 2 गडी बाद 67. 10 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. रितेश यशस्वी गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले आणि कृष्णा सातपुतेची विकेट काढली रितेशनं. पुन्हा इलेव्हेशन जास्त आहे. लॉंग ऑफ यावेळेस खाली आहे आणि कुठली चूक नाही. फलंदाज होईल बाद. श्रेयश कदम इथे होणार आहे बाद. 2 विकेट या षटकामध्ये. डेथ ओव्हरमध्ये रोखलेला आहे फलंदाजांना. पहिल्या 3 षटकांमध्ये निश्चित कोटीच्या कोटी उड्डाणं बघायला मिळाले आपल्याला, विशेषतः संजू कणोजिया आज प्रचंड आक्रमक फलंदाजी. श्रेयश कदमने देखील 2 षटकात ठोकून इरादे बनवले होते, मात्र इथे निश्चित खाली आला चेंडू बघा, बॅटच्या एकदम खाली. आणि त्यानंतर जास्त हवेत गेला चेंडू, लांबी घेऊ शकला नाही. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही आणि विकेट मात्र येते इथे स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी संघासाठी. 67. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रभावी षटक रितेश कडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे आता एजाज कुरेशी. खूप मोठी बॅटिंग लाईन आहे. आपण बघतो या संघाकडे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अजून कृष्णा गवळी, एजाज कुरेशी मैदानामध्ये आहे आणि अजूनही मोठी स्ट्रेंथ त्यांच्याकडं ड्रेसिंग रूममध्ये. योगेश पेनकर संघाचा संघनायक कुठलाही सामना कसा खेचून आणू शकतो आपण अनेक वेळा बघितलंय. हो स्लोअर 1 नाकूट टप्प्याचा चेंडू आणि एजाज कुरेशीच्या रडारमध्ये बघितलं त्यानं आणि नंतर टोला मारला, आसमानी टोला. षटकार. बॉल द्या मैदानामध्ये. सहा धावा इथे एजाज कुरेशीनं षटकार ठोकत सुरुवात केलेली आहे. पण मागे गेला तो, येऊ दिला बॅट. जास्त वेळ क्रीजचा जास्त वापर केल्यामुळे काय होतं, तुम्हाला वेळ मिळतो तेवढा फटका खेळण्यासाठी आणि त्याचा वेळ घेतल्यानंतर त्याने बरोबर दिशा दिली चेंडूला. एजाज ऑन स्ट्राइक. 73 धावा, 3 गडी बाद. यस आकाशामध्ये चेंडू इथे आणि डिक्लेरेशन झोन तिथे मिळणार आहे. 2 धावा एजाज कुरेशीसाठी. पुन्हा एकदा चेंडू दुसऱ्या मैदानामध्ये द्यावा लागेल. ड्यू फॅक्टर सुद्धा जाणवतोय आणि त्यामुळे आपण बघतोय की एवढा मोठा भुसा टाकल्यानंतर सुद्धा आता ओलसरपणा ग्राउंडमध्ये दिसतोय. आकाशामध्ये सुद्धा दवबिंदू दिसत आहेत आणि त्यामुळे धुरकट असं वातावरण तयार होत आहे. उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती तयार झालेली आहे आणि पाऊस पडून गेल्यानंतर निश्चित धुकं येतच. हो मोठा बाउन्सर आहे, मोठा बाउन्सर. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 76 धावा आपण बघू शकतो. खूपच मागे आपटला, 8 मीटरच्या अलीकडे आपटलेला असावा चेंडू. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 75 वरून वाईड अधिक 1 76. 77 धावा, 3 बाद 77. MUCC संबळपूर ओडिसा
फलंदाजी करतायत. हो 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 हो, इथे कृष्णा पवार, पॉवर ऑफ कृष्णा, 6 धावा. षटक संपलेले, 5 षटकांचा खेळ संपला. 83 धावा, 3 गडी बाद. MUCC संबळपूर ओडिसा. शेवटचं षटक आता मैदानामध्ये टाकलं जाणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कृष्णा पवारनं 2 चेंडू खेळलेले, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एजाज कुरेशीनं 2 चेंडू खेळलेत, 1 षटकार मारलेला आहे. नवीन चेंडू मैदानामध्ये जाईल शेवटच्या षटकासाठी आणि पुन्हा एकदा मोठा स्कोअर धावफलकावरती येतोय. हाय रन चेस आपल्याला बघायला मिळणार आहे. माइंडसेट झाला पाहिजे इथे स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी संघाचा की आपल्याला मोठ्या स्कोअरला पार करायचंय आणि मोठ्या स्कोअर पार करत असताना जी स्ट्रॅटेजी आहे ती संदीप इथे प्रथमेश नाना यांच्या डोक्यामध्ये आता सेट होत असणार आहे. पुढे येऊन नेतृत्व करणारा संघनायक म्हणून प्रथमेश नानांकडे ओळखलं जातं. आज नेतृत्वाची पुन्हा एकदा झलक बघायला मिळावी. यस, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव आहे आणि धावफलक 84. सहाव्या षटकामध्ये 84 धावा. कृष्णा त्रिपाठी गोलंदाज असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या कृष्णाच्या. मग काय 21 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये 1 धाव. चांगला चेंडू आहे, लेग कटर. रेफरल मागितलेला आहे. आपण बघतोय कसा चेंडू. खरं तर गुडलाईन टाकला होता आणि हलकासा बाहेर घेऊन गेला या चेंडूला. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न जरूर होता. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. फलंदाजाचा रीच किती आहे यावरती ठरतो खरं तर वाईड ज्यावेळेस फलंदाज शफल होतो आणि तो जर 7व्या स्टंपवरती 6व्या स्टंपवरती असेल तर पूर्ण रीच पकडला जातो. 84 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यास इथे इनसाइड आउट आणि क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफला 4 धावा. चौकार प्राप्त होऊ शकतो. चौकाराबरोबर फलकावरती धावा वेगाने पुढे पोहोचतायत. 88 डबल 8. मोठा स्कोअर इथे तयार होतोय. शेवटच्या षटकामध्ये देखील कृष्णा पवार मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. एजाज कुरेशी पण आणि किंवा येथून इथे जर एखादी विकेट येत असेल तरी मागे फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्यामुळं धावफलक हा मोठाच असणार आहे. पाहायचंय मागच्या 2 सामन्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का. उंच आकाशामध्ये कृष्णाचा फसलेला फटका लॉंग ऑनला झेल टिपला आणि चौथा फलंदाज गमावला. 88 वर 4 विकेट गमावतायत MUCC संबळपूर ओडिसा. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, लांब राहिला शरीरापासून. वरची कड बॅटची आणि सुंदर कॅच. नवीन फलंदाज कृष्णा बाद झाल्यानंतर पुन्हा कृष्णा गवळी मैदानामध्ये दाखल होतोय शेवटच्या षटकांमध्ये. ISPL मध्ये सिलेक्शन होऊ शकलं नव्हतं कृष्णा गवळीचं. मात्र तो बिहारच्या एका प्रीमियर लीग मध्ये गेला आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 4 चाकी घेऊन आला. वाह, उंच फटका आहे, अवयव जास्त जातोय आणि खाली क्षेत्ररक्षक आहे. कृष्णा गवळी इथे बाद होणार आहे. 88 वरती 5 पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये कृष्णा त्रिपाठी गोलंदाज आहे कृष्णाचा आहे. त्याने 2 कृष्णाला बाद केले. एका कृष्णानं 2 कृष्णा बाद केलेत.
सगळीकडे कृष्णा आहे. गोलंदाज कृष्णा, फलंदाज कृष्णा. नवीन फलंदाज रजत मुंडे. ISPL मध्ये ओपनर बघितला आपण सलामीला येताना. इथे 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला रजत मुंडेला आपण बघतोय. आणि शेवटचा चेंडू खेळायचा आहे. मात्र एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली कृष्णा त्रिपाठीची. फक्त 4 धावा आलेल्या आहेत या षटकातून. अगोदरचं षटक महागड होतं. 21 धावा त्या षटकामधून आल्या होत्या कृष्णा त्रिपाठीच्या. मात्र डेथ ओव्हरमध्ये तो चांगला प्रभावी ठरलेला आहे. एक स्कूटरची चावी आमच्याकडे आलेली आहे. होंडा ॲक्टिवा गाडीची चावी आहे. कोणाची असेल तर घेऊन जा. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र धाव येणार आहे 1. 89 धावा, 90 धावांचं आव्हान आहे. 6 षटकं, 90 धावा, 15 धावांची सरासरी. सर्व उपस्थित दर्दी प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. कारण पहाटेच्या 4:15 वाजता आपण मॅच बघतोय आणि अजूनही प्रेक्षक जागा सोडायला तयार नाहीत. हे यश आहे आमदार चषकचं. हे यश आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं आणि क्रिकेटचं यश आहे. क्रिकेटवरती प्रेम करणारे आपण सगळी मंडळी इथे आहोत. एक समान धागा आपल्या सगळ्यांना जोडतोय, तो म्हणजे क्रिकेट आहे. आणि त्यामुळंच आज नरेश ढोमे इथे, चंदू शेटे सर इथे आहेत आणि आपण सगळेजण इथे आहोत. फक्त क्रिकेटचा एक समान धागा आहे. त्यामुळे सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा साखर पेरणी करण्यासाठी अख्खा साखर कारखाना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरत असलेले समालोचक, मुंबईची मिठास आणि ऊस उत्पादक शेतकरी आहे. यावर्षी त्यांच्या ऊसाला 3079 रुपये भाव मिळालेला आहे. त्यामुळं 5 बोट साखरेत आहे. 5 बोट साखरेत आहे असं गोड समालोचकांना मी इथे निमंत्रित करतो. या मुंबईची मिठास, चंदू शेटे सर. मॅचला सुरुवात करायची आहे. आपण नरेश ढोमे सरांचा आवाज ऐकत होता त्या अगोदर. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, शेवटचा डाव बाकी आहे. लक्ष मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 90 धावा करायच्यात. क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. प्रयत्न करणं गरजेचं असतं. 90 झाले म्हणून प्रयत्न करायचे सोडणार नाही. प्रयत्न करावे लागतील. आणि जर का सुरुवातीला काही मोठे फटके आले तर 90 धावासुद्धा होऊ शकतात. त्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. चला मॅच सुरू होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांची काही मागणी आहे. इकडे प्रथमेश पवार नाणा यांना आपण पाहतोय. भारतीय टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील सर्वप्रथम 1 करोड रुपयाचा पुरस्कार जिंकणारा संघनायक मैदानाच्या आतमध्ये. ISPL फर्स्ट सीझन बेस्ट बॅटर
आणि ॲज अ कॅप्टन 1 करोडची स्पर्धा जिंकणारा कॅप्टन प्रथमेश पवार नाना यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये प्रितेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश जांगीड पाहायला मिळत आहेत, ज्यांनी गेल्याच महिन्यामध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला आणि पहिल्याच दौऱ्यात बेस्ट बॅटरचा पुरस्कार गेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये घेतलाय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश जांगीड पाहायला मिळत आहेत. परंतु सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे काही आघाडीचे बॉलर आहेत त्याच्यामध्ये आघाडीच्या गोलंदाजांच्या यादीमध्ये दिल्लीच्या ज्या गोलंदाजाचं नाव समाविष्ट आहे बॉलिंगसाठी त्यांना पाहायला मिळतात अनुराग शारशर. आकाश जांगीड या सीझन ISPL देखील खेळले. दुसऱ्या बाजूला अनुराग त्यांच्याही बाबतीत तेच म्हणेल, ISPL सारखी स्पर्धा देखील खेळले. धमाका क्रिकेट क्लब दिल्लीमधून जे काही नावं समोर आली त्यातील एक महत्त्वाचं नाव अनुराग शारशर दिल्ली. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईच्या घाटकोपर पंतनगर परिसरातील बॅटर पाहायला मिळतात आपल्याला. आकाश जांगीड जोडीला शिवडी मुंबईचे खेळाडू प्रथमेश पवार उर्फ नाना. आणि या स्पर्धेचा नियम पहिला बॉल फ्री हिट. पाहूया काय होईल. अनुराग शारशर आकाश जांगीड प्रयत्न करतील. चला मॅच सुरू करा. नव्वद धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकं 6 आहेत. 6 षटकांमध्ये 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया. सकाळचे जवळपास 4:30 वाजलेले आहेत. प्रेक्षक अजूनही मैदानात आहेत. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळले. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहे. फेकी केली आहे आणि डॉट बॉल त्या ठिकाणी येईल. विजय गडवाली होते. डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते. आमदार चषकाचा उद्या शेवटचा दिवस आहे. हुरूर लागेल ज्यावेळेला इकडनं आम्ही जाऊ, परंतु आठवणीत बऱ्याच गोष्टी राहतील. ओहो, यावेळेला मात्र यष्ट उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. आकाशला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी ऋतिक आले. ऋतिकला बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. धावा कराव्या लागतील. लक्ष मोठं आहे समोर.
गोलंदाजी चांगली होते, परंतु त्याचं उत्तर बॅटने द्यावं लागणार आहे. मोठ्या मंचावरील स्पर्धा आहे. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. 90 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात आतापर्यंत अनुरागने खूप चांगली केली आहे. रन येऊ नाही दिलाय. फुल टॉस. यावेळेला मात्र स्ट्रोक येताना पहिला मिळतोय खरा. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. स्ट्राईकवर प्रथमेश पवार येत आहेत. स्ट्रोक खेळला करा, परंतु तिकडे फिल्डर आहेत. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव दिली आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकार चौकार देखील ठोकावे लागणार आहेत. MUCC संबलपूर ओरिसा एका बाजूला आहे. स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष विधानसभा आणि या स्पर्धेचे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होते, अण्णासाहेब बनसोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि प्रेक्षक उद्या सुद्धा मोठ्या संख्येने येतील, कारण आता 4:30 वाजलेत तरी हे सगळे दर्दी प्रेक्षक इकडे पाहायला मिळत आहेत. ही जादू आहे टेनिस क्रिकेटची. आणि हे मनापासून प्रेम करणार आहेत तुम्ही सगळे. हा थोड्या वेळाने आपण दुसरा हाफही सुरू करू पुढच्या दिवसाचा. फक्त 2 धावा पहिल्या षटकात. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. आशिष मेहरोल पनवेल परिसरातील गोलंदाज आहेत. या हंगामात खूप चांगली गोलंदाजी, 2 सिरीजच्या बाईक देखील या हंगामात मिळवल्यात या खेळाडूने. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही. कोंडी केली आहे गोलंदाजांनी सुरुवातीला, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल. प्रथमेश पवार दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी राहिलेत. यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. कॅच नाही झाली आहे. एक धाव तिकडे मिळेल. चांगला स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय. रन नाही मिळणार आहे. परंतु एक पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. 1-2 आठवड्यानंतर जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू होणार आहे. यावेळेला फटका, लॉफ्टेड फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला जातोय. वा, ऋतिकचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. याही खेळाडूने जर पाहिलं तर तब्बल 19 मोटरसायकल जिंकलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या बॅटिंग करतोय. डोंबिवली परिसरातील वडवली गावचा खेळाडू आहे. अतिशय दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. ऋतिक पाटील, एक चौकार सुंदर आलाय. यावेळेला बिग हिट. ऋतिकच्या बॅटमधून मात्र फटका. आता ऋतिकची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे आणि प्रेक्षकांनी मात्र सकाळी 4:30 वाजता
यावेळेला आणखीन एक नाजाकतबारा फटका पाहायला मिळाला. गॅपमध्येच खेळलाय. वाह, मॅच सुरू केली ऋतिकने आणि षटकार आणि त्याच्या पाठोपाठ पुन्हा एकदा चौकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 17 धावा. दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी संपली आहे. 90चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आणि टेप बॉलचं षटक घेऊन मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी रजत मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले. अक्षयजी गुप्ता यांनी कॅच पकडली आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार त्यांना सुद्धा असेल. ही कमाई लक्षात राहिली. सकाळी 4:30 वाजता 200 रुपयाची कमाई. रजत मुंडे बिग हिट आणि आणखीन एक जबरदस्त फटका. यावेळेला मात्र प्रथमेश नाना यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. जबरदस्त स्ट्रोक. टेप बॉलच्या या बॉलला सुद्धा सीमारेषच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला नानाने. सिक्सर. ही मॅच काही आम्ही सहजासहजी सोडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतायत प्रथमेश पवार. नाना 23 धावा फलकावर. या क्रिकेटच्या खेळात कधी वेळ बदलेली याचा नेम नाही आणि जे प्रेक्षक ज्या आशेने थांबले होते ना एक चांगली मॅच होईल, आता मात्र मॅच रंगायला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचं तंत्र जाणणारा खेळाडू, बॉलचा अंदाज घेऊन खेळणारा खेळाडू. आणखीन एक फटका खेळल्या खेळा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या एजाज कुरेशी होती तिकडे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. 24 धावा. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातो. आणखीन एक धाव तिकडे घेतली गेली आहे. 1च्या ठिकाणी 2. धावसंख्या 2 ने पुढे. पंचवीस धावा धाव फलकावर. 90चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. हो, नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. बॉल पाठीमागे मार्गस्थही होईल आणि नाना थोडेसे नाराज झालेत कारण या बीमरवर मोठा फटका नाही येऊ शकला. फुलटॉसचा अंदाज नाही येत आहे या बॉलवर. बॉल हवेतच मात्र असा तरंगत तरंगत हेलका वेखात येत असतो. नाना हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. पुन्हा एकदा लपटायचा होता. मिड विकेटच्या दिशेने नाही शक्य झालंय. 26 धावा. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि या धावसंख्या 1 ने पुढे जाते. टेप बॉलचंही षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 27 झाली आहे.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. एक डॉट बॉल. 27 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आज प्रथमेश पवार यांचंही कौतुक करावं लागेल. बरेचसे नवोदित खेळाडू संघात आहेत, त्यांना घेऊन मात्र एका मोठ्या संघाला टक्कर देण्याचा प्रयत्न किंवा आज चांगली कामगिरी केली आहे. आज मात्र MUCC संबळपूर ओरिसा संघ फुल स्टारकास्ट घेऊन उतरला आणि नवे तर या व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रत्येकाला तो हक्क आहे. उद्या मात्र सगळ्यांना उत्कंठा लागेल, शेवटचा दिवस कसा रंगेल. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जात असताना पाहिलं मिळेल. ओव्हर या ठिकाणी आता संपतायत त्या 3. धावसंख्या झाली 28. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरला 62. ऋतिकचा प्रयत्न होता यावेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने बॉल खेळायचा, परंतु बॉल बाउन झालाय. बॉल टर्न झालाय. अनुराग शार्शर यांना मात्र दुसऱ्या षटकात आता आणलंय. 62 धावा अजूनही करायच्या. 17 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 17 मधले 10 बाहेर मारायचे. यावेळेला स्ट्रोक खेळला करा, परंतु टायमिंग नाही झाले यावेळेला आणि अनुराग शार्शर तिकडे पोहोचत आहेत. तोपर्यंत कॅचही सुटलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे. 29. 61 पाहिजेत आता. बॅटच्या टोकाला बॉल लागतोय यावेळेला. बॉल पाठीमागे जाईल आणि तिकडे स्ट्राईक चेंज होईल. MUCC संबलपूर ओरिसा संघाने आज खूप चांगली कामगिरी केली. तीनही मॅचमध्ये जर पाहिलं तर वर्चस्व राखलंय, परंतु पाहूयात अजूनही सामना संपलेला नाही. ऋतिक पाटील यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळायला गेले, परंतु फटका बसलाय. बऱ्याच दूरवरून 3 फिल्डर आलेत, परंतु कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. संजू कनोजिया त्या ठिकाणी होते. या मॅचमध्ये संजू सुद्धा सॉलिड क्रिकेट खेळले. सुपर संजू आणि विकेट आली आहे. पवन केने बॅटिंगसाठी.
अनुरागने जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकात फक्त 5 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. मॅच लांबली आहे. 2 ओव्हरमध्ये अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय गडवाली. पहिला बॉल. पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. पवन केनेच्या विरुद्ध फुलटॉस पेश केला. बिमर आहे आणि त्याच्यावर दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. नो बॉल घोषित केला जातोय. पाहूया पवन केने त्याचा आता फ्री हिटचा फायदा घेत आहेत का. दिल्लीचे आणखीन एक जबरदस्त गोलंदाज विजय गडवाली, ज्यांनी फक्त गोलंदाजीच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली असे खेळाडू आहेत. समोर पवन केने. विजय खोलवर टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग बायची एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सामना आता फक्त औपचारिकतेकडे निघालेला पाहायला मिळतोय, परंतु तरी देखील छाप सोडावी लागेल. एक नवीन संघ बनतोय स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी. येणाऱ्या कालावधीमध्ये हा संघ जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहे आणि प्रथमेश पवार यांच्या नेतृत्वाचा फायदा देखील या संघाला होऊ शकतो. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाहत राहिले. एक धाव मिळेल. एक मोठा फटका. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु आपली छाप सोडून जायची हा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पवन केने एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळला. मोठा आणि लांबलचक षटकार खेळलाय. आणखीन एक बिग हिट. एवढ्या लांब आलोय तर काहीतरी छाप सोडायला पाहिजे. प्रेक्षक थांबले, त्यांनाही खुश करावं लागेल म्हणून स्ट्रोक आहेत. 2 धावा.
42 धावा धाव फलकावर. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पवन आपले रंग दाखवू लागलेले आहेत. आणखीन एक बिग हिट. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा आणि सिक्सर आणि बाहेर कॅचही पकडली गेली आहे. पवन केने यांच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुप्रीमो चषकात देखील जबरदस्त कामगिरी केली होती पवन यांनी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे 5 चेंडूतील 5 लगातार षटकार. किती 6 बॉलला 42 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. 48 धावा धाव फलकावर आहेत. एक 10-12 रन 10-15 रन थोड्याशा जास्त खर्च केल्या. बॉलिंग मध्ये बदलाव केला जातो. योगेश पेनकर स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न. कृष्णा आले त्या ठिकाणी. कॅच नाही झाली आहे. ओ हो पवन केने एका संघात देखील बऱ्याचदा खेळतायत आणि सेलिब्रेशन योगेश पेनकर यांचं पाहायला मिळालं कारण त्यांनी पवन केने यांची महत्त्वाची विकेट मिळवली. मॅच जवळपास संपलेली आहे. 4 बॉलमध्ये 41. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. दत्तप्रसाद सावंत यांना आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक खेळला सावड्याचा दत्तू बॅटिंगसाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर तिकडे. आणि पूर्णत्वाकडे निघालेली मॅच पाहायला मिळते. पहिल्या दिवशी श्रीतेज 11 चरवली. श्रीतेज. दुसऱ्या दिवशी विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब मृत्युंजय. तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर तिसरा पात्र होणारा संघ बालाजी क्लब राजकोट आणि चौथा संघ MUCC संबलपूर ओरिसा. अभिनंदन. आणि या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. मॅच कोण आहे रे?